जी तिसरी मूव्ही आहे ट्यून इन फॉर लव्ह आणि इट्स अ लव्ह स्टोरी. ॲक्टर कोण? तीच एक्स ह्युमनवाली. काय नाव आहे तिचं? किम जोंग. आणि ती काय बाबा तिकडे काय दिसत होती, इकडे काय होतं. आणि ही स्टोरी एकदम अशी आहे, कॉम्प्लेक्स करणारी आहे तुम्हाला, की काय बघतोय हे असं पण कसं काय घडतंय? की ह्याच्यामध्ये काही घडतं. असं आहे, की कोरियाचा रोमान्सच असा आहे ना, कोरियाचे तुम्ही कितीही बघा. कोरियाचा रोमान्सच असा आहे, की अरे हे का घडतंय? हे असं घडायला नाही पाहिजे. हे कशाला घडतंय? हे जोपर्यंत तुम्ही बोलू नाही शकत, तोपर्यंत हा रोमान्स नाही राहू शकत. कोरियाचा रोमान्स हा आहे. की जोपर्यंत असं चीड नाही येणार ना तुला, "अरे ची कशाला करतोय हा?" जरा तू सांगतो कॅरेक्टरला, की "अरे नको, ती बघ तिकडे आहे, जा तिच्याकडे." तोपर्यंतही ते लोकं असं हे करत राहणार तुम्हाला, की "नाही बघ, बघ." आणि टून इन लव्ह तसंच आहे. सिंपल चांगली चालली अशी अशी स्टोरी चालली आहे अशी. हां, स्टोरी अशी गेली. मी बोललो, ऑफकोर्स रोमॅन्स आहे. गेली, वरती आली, परत गेली. वरती आली, की अशी, 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 अशी. म्हणलो, "काय आहे?" हां, कुठल्या कधी ती हिरोईन जाते कुठेतरी दुसरीकडे हिरोच्या बॅकग्राऊंड शोधायला. मग हिरोची बॅकग्राऊंडच वेगळं असतं. मग ही कहाणी अशी गुंतते. इकडून हा कॉम्प्लेक्स, तिकडून ते कॉम्प्लेक्स. आई शप्पथ! ते काय आहे? आणि तसं की कॅरेक्टर घेऊन जातो. आणि मी बोलू ना, जर मी कॅरेक्टर बघितलं, कॅरेक्टर घेऊन जाते ही स्टोरी. आणि काय सुंदरपणे ती घेऊन गेली कॅरेक्टर स्टोरी मला. स्टार्ट अशी पकडून ठेवलं त्या पुऱ्या स्टोरीने मला. सोडलं नाही एवढं तर मी सांगू शकतो. म्हणजे अप्रतिम तर आहे, अप्रतिम आहे. अप्रतिम बेस्ट. बेस्ट तर आहे. आणि कशी आहे ही स्टोरी काय आता आपण सांगू नाही शकत, पण भारी तर. यू जस्ट गो अँड चेक आउट. एकदा तुम्ही जाऊन बघा. Netflixवरती आहे ट्यून इन फ्रॉम लव्ह. एक थोडीफार अशी आहे, पण थोडीफार अशी म्हणजे तशी नाही बोलायचं. ओह! हे कसं घडतं? असं होणार, असं होणार. की हे कसं घडतं? कोरियन मूव्ही स्पेशालिटीच ते, की अरे हे कसं घडतं? हे कधी घडूच नाही शकत. हे तर होतं. तर तुम्ही जर बघा हिरो-हिरोईन दोघं फेमस आहेत, दोन्ही भारी आहे. फेमसचा अर्थ नाहीये. फेमसचा अर्थ म्हणजे ऑफकोर्स पिक्चरसाठी तर बेनिफिशियल आहे, की दोघं ऑडियन्स आणू शकतात. पण जसं त्यांनी पुल ऑफ केले, की लोकं त्यांना ऑडियन्स बघायला नवीन ऑडियन्स येऊ शकते. एवढं भारी मी सांगू शकतो. एवढं तर मी सांगू शकतो, की नवीन ऑडियन्स त्यांना बघायला येऊ शकते. एवढं त्यांनी भारी केलेलं काम आहे. यू जस्ट गो चेक आउट इट्स ऑन Netflix. Netflixवरती तुम्ही जाऊन बिंदास बघू शकता. जर तुम्हाला आवडला असेल तर. हं. चौथी मूव्ही आहे पास्ट लाईफ. ओह मम्मा मिया! पास्ट लाईफ असा रोमॅन्स मी आधीच सांगतो पूर्ण काय बोलायच्या आधी, की असं तुमच्या जीवनात नको घडायला. जसं या पिक्चरमध्ये घडलंय. तर आय एक्स्पेक्ट माझ्या जीवनात कोणाला असं नको घडायला, की हे काहीतरीच घडतंय. ह्याला बुद्धीच नाही त्याला, की ही कहाणी तुम्ही रोमॅन्स कधी पण बघतात ना, लॉजिक आणि ब्रेन, डोकं, बुद्धी हे बघायचंच नाही घेऊन, बसायचंच नाही घेऊन, की लॉजिक रोमॅन्समध्ये कोण बघतं? रोमॅन्स कोणाचंही कसं असतं. आणि जसा या पिक्चरमध्ये दाखवला का तेव्हा हां, कसे ते लोकं एकत्र येतात आणि कुठून कुठे जातात आणि ते कुठून कुठे जातात आणि कशी ती नॅरेटिव्ह, ती स्टोरी टेलिंग, हं, द कॅरेक्टर इस बिल्डिंग द अदर कॅरेक्टर हे मला आवडलं, की एक कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टरला कसा बिल्ड करतो, दुसरा कॅरेक्टर तिसऱ्या कॅरेक्टरला कसा बिल्ड करतो, तिसरा कॅरेक्टर चौथ्या कॅरेक्टरला. ही जी चेन सायकल जेव्हा बनते ना, एक-एक कॅरेक्टर एकमेकांना बिल्ड करतो, ते एवढं सुपर्ब असतं ना, यू जस्ट ट्राय अँड सी, की हर एक कॅरेक्टर एकमेकांना बिल्ड करतो आणि ते एवढं सुंदर बनवलंय ना त्यांनी. मला तर तेच भारी आवडलं, की कसं एक कॅरेक्टर दुसऱ्या कॅरेक्टरला बिल्ड करतो, तिसऱ्या कॅरेक्टरला बिल्ड करतो, चौथ्या कॅरेक्टरला बिल्ड करतो. आणि ह्याची स्टोरी बोलायला गेली तर हा पण एक रोमान्सच आहे. ऑफकोर्स. पण हा रोमॅन्स असा रोमॅन्स आहे ना भाई, की अरे, कारण ते दोघं छोटेपणी असतात. सांग बेसिक मला सांगतो. ते दोघं छोटेपणी असतात. छोटेपणी ते लोकं एकत्र राहू नाही शकत ऑफकोर्स कारण आणि काय सिनेमॅटोग्राफी आहे बाबा! ह्याची सिनेमॅटोग्राफी बघा एकदम एक नंबर आहे. मग ते लोकं लहानपणी भेटत नाही ऑफकोर्स आणि मग जाऊन कुठेतरी जाऊन भेटतात. मग कुठेतरी जाऊन म्हणजे 20 वर्षांनंतर का खूप वर्षानंतर भेटतात. 20 तर मी बोललो खूप वर्षानंतर भेटतात. भेटल्यानंतर ते कसे राहतात? त्याचा एक बॉयफ्रेंड असतो.
तो बिचारा इकडे येतो हिला भेटायला, असं-तसं करतो. कुठून तो कोरियावरून येतो इकडे हिला भेटायला आणि काय कसा करतो आणि काय ते कसं ना नाजूक प्रेम, नाजूक, सॉफ्ट लव्ह. एवढुसं प्रेम त्याच्या मनात होतं तिच्याबद्दल. म्हणून तो आलाय. एवढुशा प्रेमाने ना अख्खं जग जिंकून जाऊ शकतो. फक्त एवढुशा प्रेमाने. असं दाखवलं. आता मला नाही माहिती जग जिंकून जाऊ शकतं की नाही एवढ्याशा प्रेमाने. पण हां, तुम्ही एकदा बघा आणि पास्ट लाईफ असं आहे ना, की A24 प्रोडक्शन हे प्रोडक्शन हाऊसच असं आहे, की ते ऑस्करसाठीच बनलंय. A24 प्रोडक्शन लागलं ऑस्कर नॉमिनेशन. नॉमिनेशन ऑस्कर आहे. जिंकणार तर वेगळीच गोष्ट आहे. नॉमिनेशन पाहिजे. दरवर्षी A24 नॉमिनेशन असतं. दरवर्षी. दरवर्षी A24 नॉमिनेशन असतं. कसं का माहिती नाही. पण त्यांची मी फिल्मोग्राफी बघितली. असं ना, की तू पाहिजेलच पाहिजे. असं ना, की क्रिकेट टीम बनली त्याच्यामुळे तुम्ही विराट कोहलीला टाकलं. असं होणारच नाही ना. टेस्ट क्रिकेट टीम बनवली तुम्ही विराट कोहलीलाच टाकलं नाही. बोलणार खेळा. नाही ना तसं. तर A24 विराट कोहली आहे भाई. विराट कोहली आहे. आणि जसं हे चाललंय ना, जशी ही कहाणी चालली आहे. अरे बाबा! बाळअब्बा एक नंबर आणि A24ला सांगा, की तुम्ही ना असं घेऊन येतात ना, की डोक्याचा आर-पार होऊन जातो आणि मला मजा वाटते. मला एकच प्रोडक्शन निऑन प्रोडक्शन एक आवडतं. निऑन आणि A24 प्रोडक्शन हे दोन्ही प्रोडक्शन असे आहेत ना, की हे दोघं काही करू शकतात. एक्स्पेक्ट नाही. नो वन कॅन एक्स्पेक्ट फ्रॉम देम, की तुम्ही हे करा, वेगळं. ते काही करतील. त्यांच्या इच्छेवरती सोडायचं. ते काही करतील आणि बेस्ट देतील बेस्ट आणि ऑस्कर नॉमिनेशन. ऑस्कर जिंकू पण जिंकले तर आहेत ते लोकं. पण 84 इज बेस्ट आणि स्टार कास्ट तर भारी त्याच्यामधली आणि तशी बाबा स्टोरी सुटते ना अगं बाई, मला तर त्या स्टोरीवरतीच मजा येते. की कशी एक स्टोरी इकडून तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे, तिकडून तिकडे, 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 तिकडे अशी फिरते. ब्रिलियंट मस्त. छोटीशी छोटी सुंदर कहाणी तुम्ही फक्त एकदा बघा. त्या कहाणीमध्ये असं नाहीये की हे होईल नशीब, डेस्टिनी फक्त नशीब. तर नशीब आहे तुमच्या प्रेमात. सगळंच नशिबावर असतं. काहीच नाही असं की मेहनत करावी माणसाने असं नाही मेहनत तर नशीब पण असतं. ते बोलायला फक्त मन आहे की नशीब असतं पण मेहनत करा. पण हां, पण नशीब असतं. कसं नशीब असतं ते मांडण्यात सांगू नका. पण ही बघा ही पण प्राईम व्हिडिओवरती आहे. ही प्राईम व्हिडिओवरती आहे पास्ट लाईफ आणि जस्ट गो अँड वॉच बाबी मजा येणार तुम्हाला. मजा, मजा येणार. मी सांगतो मजा येणार. हां आणि आपले 4 मूव्ही झालेले आहेत. सो बी सेफ, बी नाईस. तुम्ही चांगला करा, लोकांचं लोकं तुमचं चांगलं करतील. अजून काय बोलू? बाय.